तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे केडी ब्लॉग्स ऑफिशियल 2.0। तर आज मी आलो आहे कुंडमाळा या ठिकाणी। तर कुंडमाळा हे पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पिंपरी चिंचवडपासून अवघ्या 16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर हा माझा मागचा परिसर पाहू शकता, खूपच सुंदर ठिकाण आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता श्री कुंडदेवी माता मंदिर आहे। तर मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये। तर हे पहा मंदिर, तर हे मंदिर आहे पाठीमागे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता याच्या अगोदर सुद्धा मी एकदा दोनदा येण्याचा प्रयत्न केला, पण पाऊस प्रचंड असल्यामुळे आणि मला येता आलं नाही ते, तर त्यामुळे आज मी आलोय आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉगला पुन्हा सुरुवात केलेली आहे। तर आता या ठिकाणी आपण पाहू शकता वरती एक ब्रिज आहे। तर हा जो ब्रिज बघू शकता, तर प्रचंड जुना ब्रिज आहे। तर इथून आपण पायी सुद्धा येऊ शकता किंवा टू व्हीलर असेल तर टू व्हीलर घेऊन सुद्धा येऊ शकता। टू व्हीलर आणल्यानंतर आपण इथं पार्क करू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर प्रचंड मोठं ठिकाण आहे, आपण पाहू शकता पूर्ण परिसर बघा पाठीमागे। तर नक्कीच आवडेल तुम्हाला, तर नक्कीच व्हिजिट करा। आता आपण पाहिलं तर ब्रिज उतरल्यानंतर तर या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकता, तिथं काही हॉटेलसुद्धा आहे, रेस्टॉरंट इंद्रायणी हॉटेल, इंद्रायणी रिव्हर असं एक रेस्टॉरंट आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळेल। तर आपण येऊ शकता, इथं बसू शकता, ठीक आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता बराच मोठा परिसर आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, कुंडमाळ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी खूपच सुंदर धबधबा, वाहतं पाणी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण निसर्गही बघू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग? नक्कीच आवडला असेल। तर आवडला असेल ब्लॉग तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की व्हिडिओ कसा होता। तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।